नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्यविषयक चर्चा आपण करत असतो आणि आज आरोग्यविषयक चर्चेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे, तो म्हणजे कर्करोग. विशेषतः तोंडाचा कर्करोग हा कशामुळे होतो किंवा तोंडाचा कर्करोग असेल किंवा इतरही कुठले कर्करोग जे असतील ते कसे टाळावेत, त्यासाठी उपचार पद्धती काय आहे आणि मुळात आपण लक्षणं कशी ओळखावीत या संदर्भातली माहिती तज्ज्ञांकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स आलेले आहेत. त्यामधील एक आहेत डॉक्टर यश माथुर. हे हेड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी उच्च शिक्षण जे आहे ते टाटा मेमोरियल सेंटर मुंबईमधून पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना 6 वर्षाचा अनुभव देखील आहे आणि साधारणतः 5,000 पेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी उपचार देखील केलेले आहेत. त्यामुळे हेड नेक आणि ओरल कॅन्सर तसंच लंग्स कॅन्सरमध्ये ते एक्सपर्ट देखील आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर प्रशांत पवार, जे साधारणतः 10 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि 3,000 रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केले आहेत. MBBS आणि DORL त्याचबरोबर ENT MS ENT हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे शिक्षण. तसंच विविध परिषदा कार्यशाळा यामध्ये जाऊन त्यांनी जागृती केलेली आहे कॅन्सरच्या संदर्भात आणि आज इथे देखील ते कॅन्सर संदर्भातली जागृती करणार आहेत. त्याचसोबत डॉक्टर कार्तिक कृष्णन हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, जे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. 5 वर्ष त्यांनी अनेक रुग्णांवर उपचार देखील केलेले आहेत. MBBS आणि MS ENT असलेले कार्तिक हे देखील आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. डॉक्टर यश, मी तुमच्याकडे येतो की कर्करोग म्हणजे काय हे नक्की कसं ओळखावं हे सामान्य माणसांसाठी सांगा. कर्करोग म्हणजे कॅन्सर हा शरीरमध्ये जवळजवळ कुठेही होऊ शकतो. कर्करोग जे आहे त्याचा म्हणजे जे शरीरमध्ये जे पेशी आहे त्याचा अनियंत्रितपणे विभाजन होण्यामुळे होतात. आपल्या शरीरमध्ये जवळजवळ ट्रिलियन्स ऑफ पेशी असतात. नॉर्मल सिच्युएशनमध्ये जे हे पेशी आहे त्याचा जे आहे साईजमध्ये ते वाढतात आणि त्याचा गुणाकार होतात. हे गुणाकार नॉर्मल प्रोसेसमध्ये झाल्यानंतर जे जुने पेशी आहे त्याला ही नवीन पेशी रिप्लेस करतात. काही चेंजेसमुळे जेव्हा हे सुव्यवस्थित प्रक्रियामध्ये खंडन होत, त्यामुळे तर खराब किंवा ॲबनॉर्मल असामान्य पेशीचा जन्म होतात. हे ॲबनॉर्मल किंवा असामान्य पेशी जे आहे हे जवळच्या उटीमध्ये पसरतात आणि तिकडे आक्रमण करतात आणि ट्यूमरचा रूप घेतात. अशाच प्रकारे जे ही खराब किंवा असामान्य उशी आहे जेव्हा शरीरमध्ये दुसऱ्या दूरच्या भागातला पसरला तर ती प्रक्रियाला आपण मेटास्टॅसिस म्हणतात. तर कॅन्सर म्हणजे शरीरमध्ये ॲबनॉर्मल किंवा असामान्य पेशीचा जन्म होणं आणि दुसऱ्या शरीरमध्ये दुसऱ्या भागातला पसरणं याला कॅन्सर म्हणतात. मी जातो डॉक्टर कार्तिक यांच्याकडे. डॉक्टर कार्तिक, साधारणतः कर्करोगाचे कुठले कुठले प्रकार असतात? तर भारतामध्ये आपल्या इकडे तोंडाचे कॅन्सर सर्वात जास्त सामान्य कॅन्सर आहे, जे आपले तंबाखूचे सेवन आणि जे दुर्विरहित तंबाखूचे पदार्थ आपल्या भारतीयांचे जनता खूप वापर करतात, तर त्यामुळे हे तोंडाचे कर्करोग होते. त्या सोडून बाकी जे कॅन्सर आहेत ते आपले मायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा फुफ्फुसांचे कॅन्सर, त्याच्यानंतर ते सोडून जे आपले सर्वायकल कॅन्सर, हे सगळे कॅन्सर जास्त करून भारतामध्ये आता आहेत. डॉक्टर प्रशांत, त्यांनी सांगितलं तोंडाचा कर्करोग. साधारणतः सामान्यतः कारणं काय असतात? भारतामध्ये भारताला तोंडाच्या कर्करोगाची राजधानी असं मानलं जाते, जे खरं तर खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण जगात जर तोंडाचा कॅन्सरचा प्रादुर्भाव पाहिला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आहेत. दरवर्षी आपल्याकडे 1.5 लाखाच्याहून जास्त तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आपण पाहतो आणि त्याचं मुख्य कारण आहे, आपल्याकडे आपण सामान्य लोकांमध्ये बघाल की जे तंबाखू, गुटखा, पान मसाला, खैनी, सुपारी आणि मिश्री. बऱ्याच वेळा आम्ही पेशंटला विचारतो, तुम्ही तंबाखू घेता? नाही म्हणतात, पण तुम्ही मिश्री विचारलं तर त्यांची रोजची सवय असते मिश्री लावायची. तर ह्या सगळ्या सवयींमुळे काय होतं की तोंडामध्ये त्याचं ठेवायची आपली जी सवय आहे त्याच्यामुळे तोंडाचा कर्करोग हा खूप आपण सामान्यपणे पाहतो. आपण जर विदेशांमध्ये बघाल तर त्यांच्याकडे सिगरेट स्मोकिंग हे प्रमाण जास्त असल्याकारणे त्यांना फुफ्फुसचे कॅन्सर जास्त होतात. पण आपल्याकडे तोंडामध्ये ठेवण्याची जी सवय आहे त्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर सगळ्यात जास्त आपण आढळतो आणि तेच हे सगळ्यात मोठं मुख्य कारण आहे आपल्याकडे तोंडाचा कॅन्सर जास्त पाहण्याचं.
डॉक्टर यश, तंबाखूमुळे होणारे कर्करोग कोणत्या प्रकारचे असतात? तंबाखूमुळे आपल्याला तोंडाचा कॅन्सर आहे हे तर आपल्याला माहीत आहे, कारण सरकारने बरंच एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला आहे आणि पिक्टोरियल वॉर्निंग्ज आहे. पण तंबाखूमुळे जे आपले मेडिकल टर्मिनॉलॉजी आम्ही म्हणतात एरोडायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, हे पूर्ण एरोडायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जे चेंजेस होत आहे त्यामुळे सगळे जागेला कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे ते अन्ननलीचा कॅन्सर होऊ शकतो, स्वरयंत्र म्हणजे व्हॉइस बॉक्स म्हणजे लॅरिंजियल कॅन्सर होऊ शकतो, तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो, फॅरिंजियल कॅन्सर म्हणजे घसाचा कॅन्सर होऊ शकतो, किडनीचा कॅन्सर होऊ शकतो, लिव्हर, पँक्रियाज याचा कॅन्सर होऊ शकतो, रेक्टम याचा कॅन्सर होऊ शकतो आणि याचा नंतर ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होऊ शकतो. हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड कॅन्सर्स होऊ शकतो. अजून म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणजे ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया याचा पण संबंध स्मोकिंग किंवा टोबॅकोशी आहे. तर तंबाखूचे सेवनमुळे एवढं प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. आणि याच्यावर अजून कॅन्सरशिवाय जे अजून आजार आहे जसे की स्ट्रोक होऊ शकतो, इस्चेमिक हार्ट डिझीज म्हणजे कार्डियक अरेस्ट हार्ट अटॅक होऊ शकतो, पेशंटला इम्पोटेन्सी म्हणजे नपुंसकता होऊ शकतो. हे सगळं अजून जे आजार आहे ते कॅन्सर शिवाय पण होऊ शकतो. डॉक्टर, तंबाखूवर लिहिलेलं असतं की यामुळे कर्करोग होण्याची भीती असते, तर तो नक्की कशामुळे आणि कसा होतो? तंबाखू जे आहे यामध्ये 4000 वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक असतात, म्हणजे केमिकल्स असतात. हे वेगवेगळे प्रकारचे रासायनिक जे आहे, आपण जेव्हा तंबाखूचा इस्तेमाल स्मोकलेस किंवा स्मोक फॉर्ममध्ये करतात तर हे जे केमिकल्स आहे हे बाहेर येतात आणि आपली जे पेशी आहे ते पेशीमध्ये काही चेंजेस करतात. हे पेशीमध्ये DNA म्हणजे आपल्या शरीरचा ब्लूप्रिंट आहे. ते जे ब्लूप्रिंट आहे ते DNA आहे, हे पेशीमध्ये हे जे रसायन आहे, हे जे केमिकल्स आहे हे DNAला डॅमेज करतात आणि त्यामध्ये एक अनकंट्रोल्ड जे आहे सेल डिव्हिजनचा पेशीचा गुणाकार सुरू होतात आणि त्यामुळे जे आहे कॅन्सर होतात. आता कोणते प्रकारचे केमिकल्स आहेत? सिगरेट स्मोक म्हणजे तंबाखूचे जे धूर आहे त्यामध्ये टार, क्लोरबेन्झीन, पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स एवढं सारखं बेन्झीन, हे सगळं सारखं केमिकल्स आणि स्ट्रॉंग टॉक्सिक गॅसेस आणि ॲसिड्स हे सगळं जे आहे यामध्ये असतं. तर हे सगळं ह्युमन बॉडीमध्ये कन्झ्युम केल्यावर कॅन्सर व्हायची शक्यता वाढतं. केवळ जे लोक स्मोक करतात किंवा तंबाखूचं सेवन करतात फक्त त्यांनाही नाही, पण जवळ असलेले जे लोक जे पर्यावरणमध्ये तंबाखूचं धूर आहे त्याचा जे लोक सेवन करतात त्याला पण हा कॅन्सर होण्याची शक्यता असतं. तोंडाचा कॅन्सर पाहण्याचं प्रमाण जास्त आहे, तो इतका महत्त्वाचा का गणला जातो वैद्यकीय क्षेत्रात? ते कारण आपल्या इकडे जे दरवर्षी 1.5 लाखाच्या वरती नवीन पेशंट तोंडाचा कॅन्सर घेऊन येतात. त्यामध्ये पण जे पेशंट्स असतात, अनेक पेशंट 40 वर्षाच्या खाली असतात. तर त्या आणि जर की हे पेशंट जे स्टेज 3 आणि 4 मध्ये येतात त्यांच्या ट्रीटमेंटचा खूप म्हणजे मोठा ट्रीटमेंट असतो, जे फक्त सर्जरी नसल्यामुळे त्याच्यानंतर रेडिएशन आणि किमो पण त्यांना घ्यायला लागतो. तर हे सगळं मिळून पूर्ण आपल्या जे सरकार आणि जे किंमतावर खूप फरक पडतो. साधारण याची लक्षणं काय असतात डॉक्टर कार्तिक? तर कुठल्या पण पेशंटमध्ये जुन्या किंवा नवीन काही पण जखम तोंडामध्ये, जिभेवर, होठावर किंवा जे दात काय कुठल्या खूप वेळाने हलत असणार किंवा मानावर किंवा गालावर सूज येते, तर असे तोंडाचे कॅन्सरचे लक्षण असतात. तर कुठले पण पेशंट जे माणसाला असं जे तंबाखूचे सेवन करतात आणि त्यांना असं काही लक्षण दिसले तर ते दातांचे डॉक्टर किंवा ENTच्या डॉक्टरकडे जाऊन दाखवावे, तर त्यांचं योग्य निदान करू शकतो. डॉक्टर प्रशांत, हे झालं सगळं लक्षणं झाली किंवा कारणं झालं, पण मुळात निदान कसं करायचं? निदान करणं तसं सरळ सोपं असतं. आपण डॉक्टर कार्तिक सरांनी जसं सांगितले, लक्षणं जे आहेत तोंडामध्ये जखमा वगैरे आपल्याकडे 3-4 आठवड्याच्या जास्त असल्या तर टिपिकली आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा आम्ही पाहतो. सगळ्यात आधी आपण ज्याला म्हणतो की प्राथमिक चाचणी आपण ज्याला म्हणतो,
आणि तोंडाचा कर्करोग खरं तर आपल्याला डायग्नोसिस करणं फार सोपं असतं, कारण अगदी आपल्याला फक्त एक सिंपल टॉर्च लागतो तोंडामध्ये बघायला. आणि जे कॅन्सरशी ज्यांचा संबंध आहे, जसे की कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर किंवा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर, ते बऱ्याच वेळा बघूनही सांगू शकतात की कोणता कॅन्सर आहे किंवा कोणता कॅन्सर नाही आहे. तर त्या चाचण्यांपैकी सगळ्यात महत्त्वाची चाचणी असते बायोप्सी. बायोप्सी म्हणजे जो काही जखम आहे त्यातला एक छोटा नमुना घेऊन आपण त्याला पॅथॉलॉजीमध्ये पाठवतो आणि ते मायक्रोस्कोप खाली आपण जेव्हा त्या पेशी बघतो कॅन्सरच्या, तेव्हा आपण त्याला कॅन्सर हे आपण नाव देऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की लोकांमध्ये असा संभ्रम असतो की बायोप्सी केल्याने आजार वाढतो. ओके, तर ही जी आहे ती अंधश्रद्धा आहे. असं काही नसतं. आणि बेसिकली आपण जोपर्यंत निदान करत नाही तोपर्यंत आपली ट्रीटमेंट सुरू होत नाही. त्या कारणाने आपल्याला बायोप्सी करणं हे फार गरजेचं असतं. आपण स्कॅन्स करतो. आपण टिपिकली जे हिरड्यांचा जो कॅन्सर किंवा गळाचा कॅन्सरसाठी आपण CT स्कॅन करतो. आणि जो जिभेचा कॅन्सर असतो त्यासाठी आपण MRI स्कॅन योग्य मानला गेलेला आहे. आणि बऱ्याचशा पेशंट, जसे डॉक्टर कार्तिक म्हणाले, की स्टेज 3 आणि 4 मध्ये आपण 70 ते 80% पेशंट पाहतो. अशा पेशंटसाठी आपल्याला आजार इतरत्र पसरू शकतो, फुफ्फुसमध्ये, लिव्हरमध्ये. अशा पेशंटचं ट्रीटमेंट करणं शक्य नसतं. मग अशा पेशंटसाठी आपल्याला पूर्ण माहिती मिळण्याकरता आता अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे पेट CT स्कॅन. हे पेट CT स्कॅन करून आपण पूर्ण बॉडीमध्ये कुठे कॅन्सर आहे नाही आहे त्याचं आपण शाश्वती करून घेऊ शकतो. आणि हे स्टेज 3 आणि 4 मध्ये आपल्याला सर्रास रेग्युलरली करावी लागते. याच्या व्यतिरिक्त काही काही ठिकाणे असतात हेड अँड नेकमध्ये, जसं नाकामधला भाग आहे, नाकाच्या मागे घशाचा भाग आहे, आपलं स्वरयंत्र आहे. ह्या सगळ्या ठिकाणी आपण समोरून नाही पाहू शकत. मग आपल्याला एंडोस्कोपी ही आपल्याला टेक्नॉलॉजी असते. नाकामध्ये दुर्बीण घेऊन आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी काय आजार आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण हेड अँड नेक कॅन्सरमध्ये दुसरे कॅन्सर जे असतात, जसे नाकाचे कॅन्सर, त्याच्यामध्ये नाकातनं ब्लिडिंग होणे, किंवा स्वरयंत्राच्या कॅन्सरमध्ये आवाज बदलणे, किंवा जिभेच्या मागच्या भागात आपण जो घसा म्हणतो त्याच्यात पण आवाज बदलणे, गिळताना त्रास होणे, हे सगळे लक्षणं आपण पाहतो. पण मग हे तुम्ही ज्या तपासण्या सांगितल्यात ते सगळ्या डॉक्टरकडे किंवा पॅथॉलॉजीमध्ये जाऊन करायचे आहेत, स्वतःचे स्वतः पण करू शकतात? स्वतःच्या स्वतःमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो तोंडाचं स्वयंपरीक्षण. एस्पेशली ज्या लोकांना ह्या सगळ्या सवयी आहेत आणि आपण हे जाणतो की हे तंबाखू, गुटखा, पान मसाला, आता हे असं नाही आहे की लोकांना माहिती नाही की याच्यामुळे कॅन्सर होतो. आणि तुम्ही बघाल त्या पॅकेट्सवरती पण चांगली मोठी वॉर्निंग असते की याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तरी पण आम्ही जाणतो की आपण सगळ्यात जास्त ॲडिक्टिव्ह सबस्टन्स आपण जे म्हणतो 4 मोठे आहेत, त्याच्यामध्ये तंबाखू, दारू, सुपारी हे 3 मोठे घटक आहेत. आणि त्या सगळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याकडे खूप जास्त आहे. तर एस्पेशली आपल्याला ही जर सवय असेल, आपण सोडू शकत नाही ही वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी पण डॉक्टरांना भेटून तुम्ही मार्ग काढू शकता. आणि जे लोक सोडू शकत नाही त्यांनी किमान रोज सकाळी उठल्यानंतर आम्ही म्हणतो की ब्रश केल्यानंतर आपण तोंडामध्ये आरशासमोर चांगल्या लाईटमध्ये फक्त तोंडामध्ये पहा. ओके, आणि आपण म्हणतो 7 सबसाईड्स, 7 सबसाईड्समध्ये आपल्या दोन्ही बाजूला गाल झाले, जिभेचा वरचा भाग, जिभेच्या खालचा भाग, आपल्या हिरड्या, टाळूचा भाग आणि दातांचा शेवटचा आम्ही म्हणतो रेट्रोमोलर ट्रायगोन. हे 7 ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला कोणतीही नवीन जखम आढळली तर आपण डॉक्टरांना जाऊन भेटावे. आणि आपण एक म्हणतो की प्री कॅन्सर, काही काही पेशंटमध्ये कॅन्सर व्हायच्या अगोदर बरेच वर्ष त्यांना पांढरे चट्टे किंवा लाल चट्टे असतात, ज्यांना आपण ल्युकोप्लेकिया असं म्हणतो. तर कमीत कमी आपल्याला हे जर कळता आलं तर आपण काय होतं की आपण डॉक्टरकडे लवकर पोचतो. आणि लवकर पोचल्यामुळे काय होतं, आपण अर्ली डायग्नोसिस म्हणजे स्टेज 1 आणि 2 मध्ये आपण त्यांचं निदान करू शकतो. आणि खरं तर स्टेज 1 आणि 2 मध्ये निदान होणंच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जास्तीत जास्त लोकांचे प्राण आम्ही वाचवू शकतो. कारण स्टेज 1 आणि 2 मध्ये आपण जर बघितलं सर्वायवल 90% जास्त आहे. आणि हेच आपण जेव्हा स्टेज 3 आणि 4 मध्ये पोचतो तेव्हा अगदी 30 ते 40%च्याहून कमी लोकांना आम्ही वाचवू शकतो. त्याच्यामुळे खरी गरज आहे जागरूकता निर्माण करायची की ही लक्षणं असतील आणि तुम्ही जर सवयी तुम्हाला असतील ह्या, तर कमीत कमी आपण रोज सकाळी उठून स्वयंपरीक्षण करावे आणि काही लक्षणं आढळली तर मग डॉक्टरांकडे भेटावे. प्रेक्षक, तर स्वयंपरीक्षण हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की हे आपल्या आवाक्यातलं नाही तर तुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार तुम्ही हे करू, याची पुढची जी तपासणी आहे किंवा त्याचे पुढचे जे उपचार आहेत ते तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा काही माहिती दिसत असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. डॉक्टर कार्तिक, साधारणतः उपचारांचे कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत? तर आपल्याकडे 3 उपचाराचे पर्याय असतात, जे आपले सर्जरी आहे, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी. तर जेवढे पण स्टडी केलेले आहेत त्याच्यामध्ये तोंडाच्या कॅन्सरसाठी सर्वात जास्त वापरलेला पर्याय असतो तो आहे सर्जरी.
सर्जरी खूप सारे नवीन पण आहेत, जसे लेझरच्या सर्जरी, रोबोटिक सर्जरी. पण हे आजाराच्या जे स्थानावर आणि त्याचा केवढा ते मोठा आजार आहे ते बघून आपण डिसाईड करतो. ज्या पेशंटमध्ये सर्जरी नाही करू शकत पेशंटच्या कंडिशनमुळे किंवा आजाराच्या स्टेजमुळे, त्या पेशंटमध्ये आपण रेडिएशन किंवा किमोथेरपीचा वापर करू शकतो. आणि जसं सर बोलले की हे आजार कुठल्या पण बॉडीच्या दुसऱ्या ठिकाणी पसरला जातो रक्तानी, तर त्या पेशंटमध्ये आपण किमोथेरपीचा वापर करतो. जेव्हा आपण उपचार करतो हा परत उद्भवू शकतो का? हो, निश्चित. जसं मी आधी सांगितलं, स्टेज 3 आणि 4 मध्ये आम्ही पाहतो की आम्ही फक्त 30 ते 40% लोकांचे प्राण वाचवू शकतो. याचा अर्थ असाही होतो की 60 ते 70% लोकांना आजार हा परत येतो. आणि तोंडाचा कॅन्सरचा अनुभव जगभरचा सांगतो की जास्तीत जास्त लोकांना पहिल्या 2 वर्षामध्ये आजार परत येतो. त्याचं 2 मुख्य कारणं मी सांगेन. एक म्हणजे आपण ज्याचे ट्रीटमेंट ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे सरांनी जसं सांगितलं तुम्हाला शस्त्रक्रिया आपण करतो. त्यानंतर स्टेज 3 आणि 4च्या प्रत्येक पेशंटला रेडिओथेरपी तरी किमान लागतेच. काही पेशंटला काही लक्षणं बघून आपल्याला किमोथेरपी त्याच्यामध्ये ॲडिशनली आपण देतो. पण हे ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक पेशंटला 2-2 महिने रेग्युलर चेकअप 2 वर्षापर्यंत आपण करतो. कारण 2 वर्षामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त धोका असतो आजार परत येण्याचा. आणि ते येतोय का, कुठे नवीन काही आजार दिसतोय का, हे पाहण्याकरता आणि त्याचं लवकर निदान करण्याकरता आपण हे रेग्युलर फॉलोअप चेकअप अगदी आपण 6-6 महिन्यामध्ये स्कॅन्स वगैरे पण पेशंटचे करतो. आणि असे जे 2 वर्षाच्या आत आजार परत येतात किंवा जेवढ्या लवकर जो आजार परत येतो त्याला आपण रेझिस्टंट कॅन्सर असं म्हणतो. कुठेतरी आपण मानतो की हे जे कॅन्सर सेल्स आहेत त्याच्यावरती आपण जे ट्रीटमेंट करतोय त्याचा फारसा त्याच्यावरती असर होत नाही आहे. मग अशा पेशंटचं ट्रीटमेंट करणं फार कठीण होऊन जातं. अशा पेशंटमध्ये आपण केमोथेरपी, इम्युनोथेरपी हे पर्याय आजकाल नवीन आलेले आहेत. परंतु डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट किंवा कायमस्वरूपी त्याच्याने क्युअर करणं अद्यापही शक्य झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपली पूर्ण भिस्त असते की आपण पहिला चान्स जो आपला आहे त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य तज्ज्ञांना भेटून योग्य सेंटरमध्ये आपण ज्याला म्हणतो की मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच, जिथे सर्व प्रकारचे तज्ज्ञ उपलब्ध आहेत, अशा सेंटरमध्ये आपण जर पहिले ट्रीटमेंट केलं आणि ती यशस्वी झाली तर तोच सगळ्यात आपला महत्त्वाचा एक पर्याय आहे. आणि रिकरन्समध्ये ट्रीटमेंट करणं फार कठीण आहे. रिकरन्सच्या पेशंट्सला क्युअर करणं फार कठीण आहे. आणि त्या पेशंट्समध्ये आपण युजली आपण फक्त डिसीज प्रोग्रेशन फ्री सर्वायवल म्हणजे आजारला कुठेतरी फक्त जितकं होऊ शकेल तेवढं नियंत्रण करण्याचा आपला हेतू असतो. आणि दुसरं गोष्ट असते की सेकंड प्रायमरी, म्हणजे एकदा एका कॅन्सरचं ट्रीटमेंट होऊन गेलेलं आहे तरी पण आपल्याला नवीन ठिकाणी नवीन आजार येऊ शकतो. त्याला आपण सेकंड प्रायमरी असं म्हणतो. त्याचं कारण हे आहे की आपण जे काही पान, गुटखा, तंबाखू, दारू यांचं आपण जेव्हा सेवन करतो त्याचा असर फक्त एका ठिकाणी आपल्याला जिभेवरती किंवा गालावरती होतो असं नाही, तर त्याचा असर आपला पूर्ण शरीरावरती मॉलिक्युलर लेवलवरती होत असतो. त्याचा DNA डॅमेज प्रत्येक ठिकाणी होत असतो आणि त्याच अनुषंगाने आपल्याला नवीन ठिकाणी नवीन कॅन्सर येण्याची भीती राहते. म्हणून आपण पाहतो की 2 वर्ष झाल्यानंतर देखील आपलं फॉलोअपचं प्रमाण, ड्युरेशन कमी होतं. 2 महिन्याच्या ऐवजी आपण 6 महिन्यात एकदा बोलवतो. अगदी 5 वर्ष झाल्यानंतर देखील आपण ॲन्युअल चेकअप चालू ठेवतो. कारण 1 to 2% आपण म्हणतो दरवर्षी नवीन कॅन्सर होण्याचा धोका आपल्याला राहतो. तोंडाचा कर्करोग कसा टाळावा? तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी आपल्याला 2 प्रकारची स्ट्रॅटेजी घ्यावं लागणार. एक, जे लोक ऑलरेडी व्यसनाधीन आहे आणि दुसरं जे आपली यंग जनरेशन आहे ज्याला असा चान्सेस आहे याचं म्हणजे व्यसन सुरू करण्याची शक्यता आहे, त्या लोकांना आपल्याला एज्युकेट करावं लागणार. जे ऑलरेडी पेशंट्स व्यसनाधीन आहे त्या लोकांना आपल्याला जे आहेत कर्करोग, मुख कर्करोगमुळे होणारे त्रास म्हणजे सर्जरीनंतर जे त्रास होतात किंवा त्याचा ट्रीटमेंट नंतर जे त्रास होतात म्हणजे गिळताना, बोलताना जे त्रास होतात, हे सगळं जे त्याचा दुष्परिणाम आहे ते आपल्याला हे सगळं लोकांना जे आहे माहिती करावं लागणार. दुसऱ्या, आपल्याला जे लोक ऑलरेडी व्यसनाधीन आहे आणि त्याची इच्छाशक्ती आहे आणि ज्यांनी हा व्यसनाला सोडला आहे त्याला ओरल सेल्फ एक्झामिनेशन हे जे आहे महत्त्वाचा एक टूल आहे, हे घेऊ शकतो. आणि हे प्रत्येक महिन्यामध्ये त्या लोकांनी आपल्या ओरल सेल्फ एक्झामिनेशन केला पाहिजे. दुसरा, जे आपली यूथ आहे, जे यंग जनरेशन आहे, त्या लोकांना आपल्याला हे जे तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर आणि जे दुसरे प्रकारचे कॅन्सर आहे याच्याबद्दल माहिती दिलं पाहिजे. यामध्ये एज्युकेशनल प्रोग्राम्स केला पाहिजे आणि टोबॅकोवर जे गव्हर्नमेंटने ऑलरेडी लावलेला टॅक्सेस आहे त्याला आपल्याला वाढवलाच पाहिजे.
कार्यक्रमाची वेळ संपते आहे, तर त्या अनुषंगाने एक छोटा असा संदेश प्रेक्षकांसाठी काय द्याल? टी फॉर टीटोटलर्स अँड विटो फॉर स्मोकर्स अँड अल्कोहॉलिक्स. तर जे लोक ऑलरेडी स्मोक करताय किंवा तंबाखूचं सेवन करताय ते लोक हा आदत सोडावे, आणि जे लोक नाही, ते तंबाखूचं व्यसन आता अजून त्याला लागलं नाही आहे, ते लोक प्लीज डोंट स्टार्ट इट. जाता जाता थोडक्यात काय संदेश द्याल या संदर्भातला? स्वतःचे तोंडाचे सेल्फ एक्झामिनेशन जे बोलतात ते करावे, आणि जेवढ्या लवकर काही जखम काही दिसले, ज्याच्यानी काही रक्त येतंय ब्रश करताना किंवा दात हलतंय, तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे. तर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जे कर्करोग पिकअप होतात, तर त्यांचा ट्रीटमेंट लवकर होण्याने त्यांचा जान म्हणजे जे आहे जीव वाचवला जातो. सर, तुमच्याकडनं काय संदेश असू शकतो? मी पण तेच सांगेन की लवकर निदान करणं हे फार गरजेचं आहे, आणि म्हणून मी म्हणेन आपण आज जे काही करतोय, जागरूकता निर्माण करतोय, ते फार महत्त्वाचं आहे. कारण स्टेज 3 आणि 4मध्ये पोचल्यानंतर अगदी डॉक्टर पण बऱ्याच प्रमाणात हतबल राहतात. त्याच्यामुळे कोणतेही लक्षण आपल्याला आढळल्यास आपण लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे आणि योग्य निदान वेळेत करून घेणे. वेळेत तुमचं निदान झालं तर तुम्ही वाचाल. हा सिंपल मी मेसेज देऊ इच्छितो. तर प्रेक्षक, तुम्ही बघितलं, डॉक्टर यश असतील, डॉक्टर प्रशांत असतील किंवा डॉक्टर कार्तिक असतील, यांनी आपल्याला खूप मोलाचा असा संदेश दिलेला आहे कर्करोगाच्या अनुषंगाने, आणि विशेषतः तोंडाच्या कर्करोगाच्या अनुषंगाने. म्हणजे तुम्ही एक तर लक्षणं ओळखा, त्यानंतर वैद्यकीय सल्ला घ्या आणि स्वतःचे उपचार जे आहेत ते योग्य पद्धतीने करून घ्या. तर तुर्तास आता याच नोटवरती ही एक जनजागृती होती आमच्याकडनं हितगुजच्या माध्यमातून. याच नोटवरती आता आपण इथे थांबूयात. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे